कधीतरी काहीतरी वेगळं बनवून खायचं म्हणजे कसं चवही वेगळी लागेल आणि खायलासुद्धा मजा येईल. तसंच काहीसं आज बनवूया अंडा भुर्जी करी. नाव ऐकताच वेगळं वाटलं ना, तर चला मग बनवूया आणि रेसिपीसुद्धा पाहूया कशी बनवतात ते. त्याकरिता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मीडियम साईजच्या कांद्याचा वापर इथे मी केलेला आहे. कांदा मऊ झालेला आहे. आता यामध्ये टाकूया आलं आणि लसूणची पेस्ट. लसूणची पेस्ट एखाद मिनिटभर परतून घेऊया. लगेचच ॲड करूया बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो मात्र 2 मीडियम साईजचे घेतलेले आहेत. छान असा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतूया. आता कांदा आणि टोमॅटो छान असं परतला गेलेला आहे. बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. यामध्ये टाकूया अंडी फोडून. तर इथे मी 6 अंड्याची अंडा भुर्जी करी बनवते बरं का. एक एक करून सर्व जी 6 अंडी आहेत ना, ती मी अशीच फोडून घेत आहे. आणि तुम्ही कधी अशा प्रकारची अंडा भुर्जी करी खाल्ली आहे का हो? नसेल खाल्ली ना, तर ही आत्ताच बनवून खा. खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते बरं का. आणि झटपट होणारं असं काही असेल ना, तर अंडा भुर्जीपेक्षा काहीच झटपट होत नाही आहे. त्यामुळं अंडा भुर्जी मात्र सगळ्यांना आवडते. तसंच काहीसा वेगळा प्रकार म्हणून मी अंडा भुर्जी करी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी ही रेसिपी. तर 6 अंडी फोडून झालेली आहेत. सर्व असं मिश्रण एकत्रित करून घेऊया. म्हणजेच अंड्याची जी भुर्जी आहे ना, जोपर्यंत अशी मोकळी होणार नाही आहे, तोपर्यंत असं सतत फेटत राहायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि अंड्याची भुर्जी बऱ्यापैकी इथे मोकळी झालेली आहे. तर आता यामध्ये टाकूया मसाले. मसाल्यामध्ये टाकूया हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट टाकतोय. त्याचबरोबर एक महत्त्वाचा महत्त्वाचं साहित्य म्हणजे यामध्ये आपण टाकणार आहोत पावभाजीचा मसाला. त्यामुळं ह्या अंडा भुर्जी करीला आहे ना, आणखीन चव येते आणि चव जी आहे ना ती दुप्पट होते. तर त्यासाठी घरगुती लाल तिखटसुद्धा ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा ही जी अंडा भुर्जी आहे ना, ती मिक्स करून घेऊया, एकत्रित करून घेऊया. भुर्जीमध्ये सर्व असे मसाले जे आहेत ना, ते मिसळले पाहिजे. कुठे कमी किंवा जास्त असे नाही व्हायला पाहिजे. यासाठी सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण भुर्जी जी आहे ना, ती छान अशी फ्राय झाली पाहिजे. मस्त अशी भाजली गेली पाहिजे. जेणेकरून आपण यामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याचा स्मेल नको यायला. यासाठी सर्वात अगोदर मात्र अंडा भुर्जी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. यानंतरच यामध्ये आपल्याला गरम पाणी वाढवायचं आहे. आणि थंड पाणी टाकू नका, गरमच पाणी ॲड करा. जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल ना, तेवढा रस्सा यामध्ये तुम्ही करू शकता. 2 ते 3 मिनिटे छान अशी शिजवून घ्या परत एकदा. आणि सर्वात शेवटी बारीक चिरून कोथिंबीर टाका. आणि झाली ना मंडळी अंडा भुर्जी करी तयार. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून खा. खरंच खूप टेस्टी लागते. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत मस्त एन्जॉय करू शकता. ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू आणि ही भाजी काय कमालीचं कॉम्बिनेशन आहे.